नमस्कार मित्रांनो, माझे नाव गणेश ठाकरे आणि आज आमच्या 362 दिवसाचं आम्ही चॅलेंज केलेलं आहे यूट्यूबचं ब्लॉग टाकायचं. त्यामध्ये हा आमचा पाचवा दिवस आहे आणि हा 5वा व्हिडिओ आहे. तर आज एकदम महत्त्वाचा विषय असा म्हणजे की आज मी एक इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये एक कॉन्टेंट क्रिएटर असं सांगे की त्यामध्ये की हे जे आपण व्हिडिओ बनवतो किंवा आपण ह्या ज्या रील बनवतो ह्यामध्ये सर्वात मोठं नुकसान हे जे शैक्षणिक म्हणजे जे अभ्यास करतात किंवा कोणत्या गोष्टीचा अभ्यास करत आहेत आणि हे गोष्टी पाहून म्हणजे हे रील्स पाहून किंवा यूट्यूबचे व्हिडिओ पाहून तेसुद्धा आपण व्हिडिओ काढायला सुरुवात करतात. यामध्ये करिअर आहे असं नाही, करिअर नाही म्हणून, पण परमनंट करिअर नाही आहे. तर माझं एक म्हणणं असं होतं की जेवढे आज इंस्टाग्राम किंवा यूट्यूब फेसबुक या नादाला लागलेले आहेत यांनी हे सोडून द्यावं असं आमचं म्हणणं नाही. पण इंस्टाग्राम हे एक टेम्पररी असलेली कंपनी आहे. भारतातून ते कधी बंद होईल किंवा त्यावर कधी गव्हर्नमेंट कोणत्या प्रकारची ॲक्शन घेईल कारण की त्यावर जास्त आता एवढ्यात वल्गर जे कंटेंट आहेत खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि आता जी नवीन पिढी आहे हे वल्गर कंटेंट जाऊन जास्त लागलेली आहे. आणि आपण जर विषय पकडला तर इंस्टाग्रामवर रोज किंवा इंस्टाग्राम यूट्यूबवर रोज काहीतरी 1000, 2000, 10,000, 20,000 नवीन कंटेंट क्रिएटर तयार होतात. आणि त्यापासून कंपनीला तर फायदा आहे, कारण की कंपनीचं मेन काम आहे की लोकांचा टाईम वेस्ट करणे आणि तो त्यांच्याकडून 100% होत आहे. आणि कंपनी म्हणजे काही लोक विचार करतात की आपण फेमस हो, प्रमोशन करू, पण असं एवढं साधं सोपं काम नाही आहे. कारण की ज्यासाठी 100% द्यावं लागते आणि 100% देणं हे प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या हातातलं नाही आहे. कारण की प्रत्येकाला काम असतात. पण आता लोक हे सोडून म्हणजे जसं मी आज 322 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे, अशाच प्रकारचे लोक 2 महिने 3 महिने किंवा 90 दिवस 100 दिवस असे चॅलेंज घेऊन लोक त्यावर काम करत आहेत. पण माझं एक म्हणणं असं आहे की जे पूर्वाभ्यास करतात किंवा काही करतात त्यांनी ह्या गोष्टीच्या मागं लागू नये, ह्या गोष्टींना त्यांनी लागू नये. जेवढे या गोष्टी लागतील तेवढे त्यांचं भविष्य खराब होऊन जाईल. कारण की गव्हर्नमेंटने एखादा नवीन निर्णय लावला आणि हे जर बंद पडलं तर मुलांचं भविष्यच नाही आहे. जसं म्हणतात टिकटॉक बंद पडलं होतं तर हे जेवढे फेमस झाले होते म्हणतात हे सर्व गेले. त्यातलं कोणीच तुम्हाला सध्या दिसत नाही. किंवा कोणताही माणूस एक वेळ फेमस झाला तर 1 ते 2 महिनेच तो राहते, नंतर तो कुठं तुम्हाला दिसणार नाही. हा एक त्यांचा एक खूप मोठा विषय. कारण की हे जास्त दिवस कोणाला टिकवत नाहीत आणि त्यांना टिकवून निघून, कारण की रोज त्यांना काहीतरी नवीन दाखवण्याची उत्सुकता त्यांच्यात असते. खूप नवीन ट्रेंड येतात, खूप नवीन माणसं येतात, तर हे चालूच राहील. माझं म्हणणं एक विषय असाच आहे की हे जे अभ्यास करतात त्या पोरांनी ह्या गोष्टींना लागू नये आणि ह्या गोष्टीच्या मागे फिरू नये. त्यांनी आधी स्वतःचा अभ्यास करावा, नंतर पुढचं भविष्य पडलेलंच आहे, नंतर ह्या गोष्टी पडलेल्या आहेत जीवनभर, नंतर ह्या गोष्टीच्या मागे लागावं. कारण की सध्या मी 7 वर्ष झाले सायबर कॅफे झालो होतो आणि सायबर कॅफे झाला होता जो टाईम सध्या उरून राहिला माझ्याजवळ, त्या गोष्टीमधून मी सध्या हे काम करतो. मी पेशल या कामाच्या मागे लागलो नाही आहे आणि पुढे पण लागणार नाही. कारण की कसं आहे, हा एक टेम्पररी विषय आहे. आपला परमनंट विषय म्हणजे आपलं जे काम, आपण जे अभ्यास करतो तो अभ्यास हे परमनंट आहे. कारण की हे तुम्हाला मरेपर्यंत जीव घालून म्हणजे उपाशी ठेवण्याचे काम आहे. प्रत्येकजण फेमस होते, इंस्टाग्रामवर रील येतात, गाडी घेतली हे सर्वांच्या अंगावर EMI चालू आहेत. iPhone घेतला, iPhone 15 Pro घेतला, मॅक्स घेतला, हे जेवढे घेतात हे सगळं EMIवर घेतात आणि EMIच्या भरवशावरच खुश आहेत. तर धन्यवाद. आज एवढं काही जास्त मला बोलता नाही येतं, पण एक मुद्देसूद मी तुम्हाला असाच एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तो तुम्हाला 1-2 दिवसात येऊनच येईल. तर एक खूप महत्त्वाचा विषय त्यावर मी तुम्हाला सांगणार आहोत. तर भेटू लगेच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. असेच आमच्यासोबत रोज भेटत राहा आणि कमेंट करत राहा. धन्यवाद.